देशवासी जन. घरी येताना शेतातून या बरं. हो हो, चलो बाय. बाय. काळे सर नमस्कार. 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 एकदा तुम्ही शोषखड्डा पाहून घेता का? एकदा तुम्ही पाहाला की मग आम्ही बुजवायला मोकळे. नक्कीच सर, तुम्ही पुढे जा. मी सर्व विद्यार्थी आणि आम्ही सर्व शिक्षक ते पाहायला येतो थोड्या वेळात. ओके चालेल. आणि थोडा अभ्यास करा आता तू, ठीक आहे? सर हे कोण आहेत? हे आहेत आपल्या गावचे जलरक्षक. ग्रामपंचायतने जे शोषखड्डे बनवलेत ना, ते आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवायचे आणि आपण पण ती माहिती घ्यायची आहे. आणि सुनंदाबाई, तुम्ही जे पाणी हे वाया जाते ना, हे शोषखड्ड्यात टाकत जा. हो. सर हा जो शोषखड्डा आहे, या शोषखड्ड्यात या हापशीचं सांडपाणी आणि शेतमाळावरचं आलेलं पाणी जमा होणार आहे. त्यामुळे या हापशीला गोड पाणी लागणार आहे. चला तुम्हाला दुसरा शोषखड्डा दाखवतो. सर या शोषखड्ड्यात गावातील वाहून येणारं पाणी जमा होणार आहे. त्यामुळे बरोबर उतारावर हा शोषखड्डा तयार करण्यात आला आहे. अच्छा, खूप छान उपक्रम आहे हा. आणि गावाच्या सुरुवातीला असे 2 शोषखड्डे तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गावातील सांडपाणी, नदी नाल्याचं पाणी यात जमा होणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढणार आहे आणि हातपंपाला सुद्धा गोड पाणी लागणार आहे. असे सुमारे 10 शोषखड्डे तयार करण्यात आलेले आहेत. पहा, जलरक्षक सरांनी खूप छान काम केलं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आपण. थँक्स सर. अगं, आपल्याला एक शोषखड्डा तयार करायचा आहे. खर्च किती येणार आहे? त्याला येईल खर्च 10,000 रुपये. मी उद्या इंजिनियरला पण बोलावलेलं आहे. तुम्ही पण ना, एवढा खर्च कशाला करायचा? अगं, जलसंवर्धनामुळे पाण्याची पातळी वाढणार आहे. सरकार नाही का नदी नाल्यांवर छोटे छोटे बंधारे, धरणे बांधून राहिलं. आपण नाही का आपल्या शेतामध्ये शेततळं केलं. आमच्या शाळेची जी इमारत आहे ना, त्या इमारतीला आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं. आणि जिल्हा परिषदेनं तर आता प्रत्येक ग्रामपंचायतीला खेडोपाडी शोषखड्डे तयार करण्याची योजना आणलेली आहे. आणि आपण शहरातले लोक आहोत ना, इतके ज्ञानी समजतो, परंतु पाण्याच्या बाबतीत आपण पाहिजे तसे अजूनही काळजीपूर्वक जगत नाही. म्हणून आता मला एक शोषखड्डा तयार करायचा आहे म्हणजे करायचा आहे. आपल्या कॉलनीत आहे का एक तरी? कोणाकडे नाही म्हणून आपण नाही बांधायचा का? तुमच्या एका शोषखड्ड्याने असा कोणता फरक पडणार आहे? सुरुवात ही अशीच असते. उद्या शोषखड्डा होणार म्हणजे होणार. करतात. आता या शोष खड्ड्यामुळे डास नाही का होणार? हो ना, पण मी काय म्हणतो गावंडे सर, काहीतरी करतील काळे सर. मी काय म्हणतो काळे सर, हां मी आणि जोशी सर आम्हा दोघांनाही शोषखड्डे तयार करायचे आहेत. हां थोडं मार्गदर्शन करा बरं.